तुम्ही शिवलेल्या ब्लाऊजचं शोल्डर उतरता आहे का? हा प्रॉब्लेम तुम्हाला तुमच्या ब्लाऊजमध्ये येत असेल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठीच आहे. कारण बऱ्याचदा आपण ब्लाऊजचे सगळे मेजरमेंट्स प्रॉपर घेतलेले असतात, ड्राफ्टिंग सुद्धा प्रॉपर केलेलं असतं, जसा मी व्हिडिओ टाकलेला आहे त्या पद्धतीनेच तुम्ही केलेलं असतं. पण ब्लाऊज शिवल्यानंतर शोल्डरमध्ये ब्लाऊज खाली येतो किंवा इथे गळ्याला लूज होतो. तर हे असं का होतं? ज्या अशा कोणत्या 5 चुका आहेत की ज्या तुमच्याकडून होत आहेत आणि ब्लाऊजमध्ये या चुका होऊ नयेत याच्यासाठी तुम्हाला हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहणं गरजेचं आहे. कारण या चुका जर तुमच्या ब्लाऊजमध्ये होत असतील तर तुम्ही कितीही प्रयत्न केला तरी तुमच्या ब्लाऊज शिवल्यानंतर शोल्डर खाली येणारच आहे. तर अशा या 5 चुका कोणत्या आहेत त्या आपण आता बघूयात. पहिली म्हणजे चूक असते ती म्हणजे तुम्ही जेव्हा बॉडी मेजरमेंट घेतो त्यावेळेला त्या व्यक्तीचं शोल्डर कशा स्वरूपाचं आहे हे तुम्हाला माहित असलं पाहिजे. म्हणजे जेव्हा तुमच्याकडे नवीन क्लायंट येणार आहे त्यावेळेला त्यांचं शोल्डर तुम्ही मेजरमेंट करताना त्यांचा हा शोल्डरचा स्लोप आहे तो अगदी खाली आहे, मीडियम आहे की असं स्ट्रेट आहे शोल्डर, हे तुम्हाला बघायचं आहे आणि त्याच्यानुसार मेजरमेंट मध्ये तुम्ही लिहून ठेवायचं आहे. हे तुम्हाला इतक्या डीप मध्ये दुसऱ्या कुठल्याही व्हिडिओमध्ये बघायला मिळणार नाही. त्यामुळे व्हिडिओ अगदी डीप बनवलेला आहे, व्यवस्थित बघा, शेवटपर्यंत बघा, म्हणजे या विषयामधले अजून काही जर पॉइंट आहेत ते सुद्धा खूप डीप मध्ये एक्सप्लेन केलेले आहेत. की शोल्डर म्हणजे काय, शोल्डर मेजरमेंट घेताना बरोबर या कोपऱ्यामधून इथून इथपर्यंत म्हणजे जिथून आपला हात सुरू होतो आणि शोल्डर जिथून संपतं त्या टोकापासून ते शोल्डरच्या या टोकापर्यंत प्रॉपर शोल्डर तुम्हाला घेता आलं पाहिजे. शोल्डर घेत असताना तुमचा हात असा असता कामा नये, तुमचा हात हा असाच असला पाहिजे तरच तुम्हाला प्रॉपर शोल्डर मिळणार आहे. जर तुम्ही मेजरमेंट घेताना हात असा घेतलेला असेल किंवा तुमचं स्वतःचं मेजरमेंट घेतानाच हा प्रॉब्लेम येतो, कस्टमरचं घेताना तसेही त्यांचे हात खाली असतात त्यामुळे प्रॉपर त्यांचं मेजरमेंट घेता आलं पाहिजे, त्यामध्ये सुद्धा बरेच प्रॉब्लेम येतात. याच्यासाठी आपला बॉडी मेजरमेंट कसे घ्यायचे हा व्हिडिओ मी तुम्हाला लिंक देते डिस्क्रिप्शन मध्ये, तो जरूर जाऊन बघा. तर त्याच्यानुसार तुम्हाला शोल्डर प्रॉपर घेतलेलं असलं पाहिजे. ही तुमची पहिली महत्वाची चूक असते आणि तिथेच तुमचा मग ब्लाऊज मध्ये प्रॉब्लेम्स यायला सुरू होतात. जर तुम्ही शोल्डर प्रॉपर घेतला असेल तर इथे तुमचं पहिला प्रॉब्लेम मधून तुम्ही सॉल्व्ह होता. त्यामुळे शोल्डर कसं घ्यायचं यावरती कॉन्सन्ट्रेट करा. दुसरा मुद्दा आहे ते म्हणजे जसं की मी सांगितलं चुकीचं मोजमाप घेतलेलं असू शकतं. म्हणजे इथे शोल्डरचं मेजरमेंट घेताना तुम्ही म्हणजे जसं मी तुम्हाला असं म्हणाले की वरती हात घेतल्यामुळे चुकीचं येऊ शकतं किंवा शोल्डर अंदाजानं घेतलं जातं. काही वेळेला मेजरमेंटचं फक्त ब्लाऊज दिलेलं असतं आणि ब्लाऊज वरूनच आपण आपल्याकडे एखादा तक्ता दिलेला असतो आपण जेव्हा शिकतो त्यावेळेला की साधारणपणे 38 चेस्ट साईज असेल तर एवढं शोल्डर असतं. पण बऱ्याचदा कसं असतं हे 90% 95% पर्यंत पण बरोबर असतं. पण जे वरचे 5% आहेत ना त्याच्यामध्ये बऱ्याचदा प्रॉब्लेम येतो. कारण प्रत्येकाच्याच चेस्ट 36 आहे किंवा 38 आहे म्हणजे शोल्डर 14.5 असेल किंवा 15 असेल असं जे तक्ते असतात ते तंतोतंत जुळतीलच असं नाही. यामुळे सुद्धा शोल्डर डाऊन प्रॉब्लेम येऊ शकतो. त्यानंतर तिसरा प्रॉब्लेम आहे तो म्हणजे आर्महोलचा. जर आर्महोलचं कटिंग करताना तुम्ही जर फ्रंट आणि बॅक पार्ट बघा, आता आपलं जे आपण आर्महोलचं मेजरमेंट घेतो, आता यामध्ये आपण आर्महोलचं मेजरमेंट कसं घेतो तर पूर्ण टेप आपण या आर्महोलला गोलाईमध्ये घेतो आणि बघत असतो. तर या वेळेला समजा तुमचं मेजरमेंट आलेलं आहे 18 इंच, तर तुमचं बॅक आणि फ्रंटचं दोन्ही मिळून 18 इंच भरायला हवेत, बरोबर. मग काही वेळेला कसं असतं की कटिंग मेथडमध्ये फ्रंटचा पार्ट कमी असतो, बॅकचा पार्ट जास्त असतो. काहींच्या कटिंगमध्ये बॅकचा पार्ट जास्त असतो, फ्रंटचा पार्ट कमी असतो. काहींमध्ये फ्रंट पण आणि बॅक पण सेम म्हणजे 18 आहे तर 9 फ्रंटला आणि बॅकला 9 असं ते डिवाइड झालेलं असलं पाहिजे. किंवा बॅकला 9.5 आहे आणि फ्रंटला 8 8.5 आहे, दोन्ही मिळून 18 होत आहेत तरीही चालणार आहे. पण जर समजा याच्यामध्ये तुम्ही आर्महोल कटिंग करताना जर 18 ऐवजी जास्तच आला किंवा कमी झाला तर सुद्धा तुमचं हे शोल्डर कमी झाला तर काय होतं, तुमचा ब्लाऊज इथून वरती कमी असेल तर तुमचं जे 18-17 आला असेल तर तुमचा ब्लाऊज इथे शोल्डरला 18 हवाय तुम्हाला, बरोबर. आणि तुम्ही जर आर्महोलची गोलाई ही आहे ही तुमची 17 किंवा 17.5 वर फिटिंग आलेला आहे तर तुमचा ब्लाऊज इथून वर चढणार आहे का इथं 18 वरती यायला, तो जिथे 17.5चं मेजरमेंट राऊंड मिळणार आहे तिथंच ते राहणार आहे आणि त्याच्यामुळे मग हा शोल्डर उतरल्याचा किंवा ब्लाऊज इकडे खाली खेचल्यासारखा होतो. क्लिअर कळते का बघा तुम्हाला. त्याच्यामुळे सुद्धा हा शोल्डर म्हणजे हा ब्लाऊजचा आपला खांद्यावरून खाली गळण्याचा प्रॉब्लेम येऊ शकतो. तर इथेही तुम्हाला लक्ष द्यायचं आहे की आपलं आर्महोल जे आहे ते प्रॉपरच आलं पाहिजे.
हे आर्महोल कसं चेक करायचं हे डिटेलमध्ये मी बऱ्याच व्हिडिओमधून सांगितलेलं आहे आणि आताही आपला ऑनलाईन क्लास सुरू होत आहे येत्या 9 जुलै पासून. त्यासाठी या सगळे डिटेल्स तुम्हाला यामध्ये अगदी सविस्तर पाहायला मिळणार आहेत. ऑनलाईन क्लास असणार आहे, दररोज 1 तास घेतलं जाईल. दुपारी टायमिंग असेल 2 ते 3 या वेळेमध्ये आपण हा क्लास सुरू करत आहोत. जे कोणी इंटरेस्टेड असतील त्यांनी जो मी वरती नंबर देते किंवा आपल्या डिस्क्रिप्शन मध्ये मी नंबर देऊन ठेवते, व्हॉट्सअपला मेसेज करायचा आहे. कॉल कोणीही करू नका कृपया. धन्यवाद. आणि याच्यानंतरचा चौथा प्रॉब्लेम आहे तो म्हणजे गळारुंदी. गळारुंदी घेताना आता मी जी मेथड तुम्हाला शिकवते त्याच्यामध्ये आपल्या छातीनुसार किंवा आपल्या शोल्डरनुसार आपला बॅकचा गळा किती आहे किंवा फ्रंटचा गळा किती आहे त्याच्यानुसार आपल्याला शोल्डर मायनस झाल्यानंतर आपल्याला रेडी शोल्डर किती पाहिजे त्याच्यामध्ये 1 इंच प्लस करत असतो आणि त्याच्यानंतर बंद बाजूकडे जे अंतर राहतं ते त्यांच्या साईजनुसार जेवढं गळारुंदी असायला पाहिजे तेवढं प्रॉपर मिळतं. काही साईज मध्ये ते 1.5 इंच येतं, काहींमध्ये 2 इंच येतं, काही आता 45, 46 साईज असते यांच्यामध्ये 2.25, 3 इंच येतं. क्लिअर. पण जर तुम्ही हे अंतर तुमचं चुकलं किंवा प्रमाणापेक्षा जास्त गळारुंदी झाली, शोल्डर बरोबर घेतलात पण शोल्डर मायनस किती करायचं यामध्ये तुमची गफलत झाली तर तुमचं शोल्डर म्हणजे गळारुंदी आहे ही तुमची जास्तच येणार आहे. तर यामुळे सुद्धा गळारुंदी प्रमाणापेक्षा जास्त झाली तरी सुद्धा इथून ब्लाउज हा खाली जातो. क्लिअर. त्याच्यामुळे तुम्हाला मी गळारुंदीसाठी किंवा टोटल शोल्डर मधून किती गळा खोल असल्यानंतर आपल्याला किती शोल्डर मायनस करायचं आहे याविषयीचा डिटेल चार्ट आपल्या पोस्टमध्ये देऊन ठेवलेले आहेत. तिथून जाऊन तुम्ही त्याचा स्क्रीनशॉट घेऊ शकता किंवा ते तुमच्या वही डायरी करा. एखादी मी डायरी केलेली आहे, आपल्या क्लासमध्ये तुम्हाला मी दाखवेन की कशा पद्धतीने सर्व चार्ट आपल्याला एकाच ठिकाणी एक बुक घालायचे आहे, ड्रॉइंग बुक टाईप असते तशी, आणि त्याच्यामध्ये सगळे चार्ट लिहून ठेवायचे आहेत. तर हे सुद्धा खूप महत्वाचं कारण आहे. तुमची गळारुंदी प्रॉपर असेल तर तुमचा ब्लाऊज परफेक्ट होणार आहे. आणि शिलाईमध्ये सुद्धा तुम्हाला एक ट्रिक वापरायची असते की जेणेकरून तुमचा ब्लाऊज हा शोल्डरला प्रॉपर राहील. तर बघा, जेव्हा कसं असतं शोल्डर या बाजूला स्लोप असतो, एखाद्या कस्टमरचा आपण जेव्हा मेजरमेंट घेत असतो त्यावेळेला आपल्याला साधारण त्यांची बॉडी बघितल्यानंतर एक अंदाज येतो की यांचं शोल्डर या बाजूला खाली थोडं जास्त इतरांपेक्षा, म्हणजे जे नॉर्मल बॉडी असतात त्यांच्यापेक्षा थोडं खाली झुकलेलं आहे, हे खांदे आहेत ते. तर अशा वेळेला काय करायचं, गळ्याकडच्या बाजूला आपल्याला 5 इंचाचा उतार द्यायचा असतो कटिंगच्या वेळेला. मी इथे तो व्हिडिओ देऊन ठेवते, या बाजूला किंवा या बाजूला तुम्ही तो बघा की कशा पद्धतीने कटिंग मध्येच आपण एक 5 इंचाचा स्लोप देऊन ते कट करून घेतलं की हा प्रॉब्लेम म्हणजे शोल्डरवरून ब्लाऊज या बाजूला खाली जाण्याचा प्रॉब्लेम सॉल्व्ह होतो. आणि त्याचबरोबर या पद्धतीची तिरकी टीप घेतल्यामुळे गळ्याला जर तुमचा ब्लाऊज लूज होत असेल तर तोही प्रॉब्लेम सॉल्व्ह होऊन जातो. म्हणजे बऱ्याच मला कमेंट आहेत की ताई ब्लाऊज खूप छान बसला पण इथे गळ्याला ना थोडासा लूज वाटतंय. तर हा प्रॉब्लेम आपण सॉल्व्ह करण्यासाठी मी तुम्हाला यामध्येच टिप देऊ इच्छिते की इथे जो ब्लाऊज आहे आता रेडी झालेला असेल तर तुम्ही इथेच या पद्धतीने वरती उचला, इथे जिथे आपण सेंटरला शोल्डर जोडलेला आहे ना तिथे, आणि शोल्डर कडच्या बाजूने तिरकी टीप आपल्याला इथपर्यंत घ्यायची आहे की ज्यामुळे आता या ब्लाऊज मध्ये तुम्हाला दाखवते मी. तर या पद्धतीने आपण हे जिथे शोल्डर जोडलेलं आहे, तर हे शोल्डर जोडलेलं आहे ते इथून या पद्धतीने इथं अर्ध्यापर्यंत, इकडे पर्यंत टीप आणायची नाही, त्यामुळे मग इथे खेचल्यासारखा ब्लाऊज तयार होतो. इथून साधारण अर्ध्यापर्यंतच आपली ही टीप तिरकी देत देत आणायची, अगदी कमी 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 शिलाई करत इकडे या टीप मध्ये मिळवायची आहे. ओके. या पद्धतीने केला तरी सुद्धा तुमचा जो गळ्याला इथे लूज पडतोय ब्लाऊज तो होणार नाही आणि प्रॉपर फिटिंग येईल. सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुम्ही बॉडीवरून मेजरमेंट घेत असताना जी डीपनेक जे गळ्याचं विचारता त्यावेळेला एक्झॅक्टली कस्टमरला कुठपर्यंत गळा हवा आहे हे अगदी फिक्स लिहून घ्या. कारण एकदा ते इथपर्यंत सांगतात आणि घातल्यानंतर कसं होतं की ब्लाऊज जेव्हा आपण घालतो त्यावेळेला तो थोडासा एक 5 इंचांनी अजून खाली जातो. तर म्हणून काय करायचं, त्यांना जेवढा गळा हवा आहे त्याच्या एक 5 इंच वरतीच तुम्ही मेजरमेंट त्यांचं फिक्स करा की तुम्हाला इथपर्यंत हवा आहे ना, तर इथून टेप ठेवल्यानंतर इथपर्यंत किती आलेला आहे त्यांनी इथं गळा सांगितलाय तर सेम त्याचे 5 इंच अंतराने कमीने तुम्ही तुमचा गळा कटिंग केला तर घातल्यानंतर तो तसाही थोडा बाहेरून येतोच. ओके. तर ही सुद्धा ट्रिक तुम्ही वापरू शकता. आणि अजून शिलाईमध्ये अजून एक महत्वाची टिप म्हणजे शोल्डर उतरू नये याच्यासाठी हे जे आपण शोल्डर आहे हे शोल्डर गोट मारत असताना या बाजूला 1.5 इंच आणि या बाजूला 1.5 इंच एवढ्या भागामध्ये तुम्हाला जी गोटची पट्टी आहे ती खेचून लावायची आहे.
ब्लाऊज खेचायचा नाही, फक्त गोट आहे जी आपण गोटसाठी पट्टी काढलेली आहे, ही पट्टी फक्त यापासून इथपर्यंत खेचून लावायची. म्हणजे तुमचा ब्लाऊज जो इथे शोल्डरला आहे तो अगदी फिक्स बसतो, कुठेही ब्लाऊज हालत नाही आपला. ओके, तर ह्या काही महत्वाच्या टिप्स होत्या ब्लाऊज संदर्भातल्या. तुम्हाला या टिप्स वापरून तुम्ही जेव्हा ब्लाऊज स्टिच करणार आहात त्यावेळेला तुमचा ब्लाऊज अगदी परफेक्ट येणार आहे. तर आजच्या टिप्स, या गोल्डन 5 टिप्स तुम्हाला कशा वाटल्या? तुम्ही तुमच्या ब्लाऊजमध्ये या पद्धतीने इम्प्रूव्हमेंट करून जरूर बघा, तुमचा प्रॉब्लेम 100% सॉल्व्ह होणार आहे. आणि अजून शिलाई संदर्भात तुमचे जर काही प्रॉब्लेम्स असतील तर ते सुद्धा तुम्ही या व्हिडिओच्या कमेंटमध्ये लिहून ठेवा, आपण त्याच्यावरती लवकरच डिटेल व्हिडिओ बनवूया. हा व्हिडिओ कसा वाटला हे जरूर सांगा, आणि युजफुल वाटला असेल तर एक लाईक जरूर करायचं आहे. चॅनलवरती पहिल्यांदाच असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून त्याच्या बाजूला जे बेल आयकॉन आहे तेही प्रेस करा, की जेणेकरून असेच नवीन व्हिडिओ अपलोड होतील त्याची नोटिफिकेशन सगळ्यात अगोदर तुम्हाला भेटेल. तर चला भेटूया अशाच पुढच्या माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये. तोपर्यंत ओम साईराम, काळजी घ्या स्वतःची. बाय.